विद्यार्थी मित्रांनो, कालच आपला लास्ट इयरचा म्हणजे बीईचा रिझल्ट लागला. तर आता भरपूर साऱ्या मुलांच्या कमेंट येत आहेत की सर मग थर्ड इयर, सेकंड इयर आणि फर्स्ट इयरचा रिझल्ट कधी लागेल. सो याच टेंटेटिव्ह डेट्स मी तुम्हाला आता सांगणार आहे. मित्रांनो, 15 दिवसापासून भरपूर साऱ्या कमेंट यायच्या, तेव्हा मुलं विचारायचे रिझल्ट कधी. सो त्यावेळी मी प्रेडिक्ट केलं होतं की 15 ते 20 जूनच्या दरम्यान तुमचा लास्ट इयरचा रिझल्ट लागेल. आणि ऑब्व्हियसली काल बरोबर 14 तारखेला तुमचा रिझल्ट लागला. बरोबर. सो प्रेडिक्टिव्ह डेट मी सांगितलं ती करेक्ट होती. आता तुम्हाला हे सांगतो की थर्ड इयरचा जो रिझल्ट आहे तो आपल्या जूनच्या एंडिंग पर्यंत लागेल, म्हणजे 25 ते 30 जून पर्यंत लागेल. आणि सेकंड इयर आणि फर्स्ट इयरचा रिझल्ट पहिल्या जुलैच्या पहिल्या वीक मध्ये लागून जाईल, जुलैच्या फर्स्ट वीक मध्ये. सो या टेंटेटिव्ह डेट्स आहेत, याच्यामध्ये 4-5 दिवस मागे पुढे होऊ शकतं. ओके, ह्या टेंटेटिव्ह डेट आहेत, पण साधारणतः या डेट फिक्स असतात. कारण एक लक्षात ठेवा, रिझल्टचं कसं असतं, एकदा पेपर संपले की तिथून 30 ते 40 दिवसाच्या आत रिझल्ट लागतो. पेपर पासून मग मोजा, ज्या दिवशी शेवटचा पेपर झाला तिथून 30 ते 40 दिवस मोजायचे, त्याच्या दरम्यान प्रत्येकाचा रिझल्ट लागतो म्हणजे लागतोच. क्लिअर. सो त्याच हिशोबाने या टेंटेटिव्ह डेट्स दिल्या आहे. अजून काही डाऊट असेल कमेंट बॉक्स मध्ये लिहा. जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा. यस. आणि मित्रांनो, अजूनही आपल्याला रिझल्ट वाटते, रिझल्टची भीती वाटते, तर आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा. कारण आता कॉलेज सुरू होईल आपलं, त्याच्या आधीच अभ्यासाला सुरुवात करा. जे विषय बॅकलॉग राहताय वाटतं त्याचा अभ्यास स्टार्ट करून टाका. किंवा ऑल क्लिअर असेल तर आता ह्या वर्षी नवीन इयरला कसा स्कोर करायचं त्यासाठी वेळ न घालवता, एक्झामच्या आधी अभ्यास न करता आत्तापासून अभ्यासाला लागा. यासाठी नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तसंच पर्पल ॲड ऍप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल ॲड ॲपवर नंबर ऑफ विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्री रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला भेटतील, नोट्स आहे, पेपर सोल्युशन्स आहेत. या सगळ्यांचा अभ्यास करा आणि तुमचे विषय स्कोर करा. थँक्यू.